स्टेजवर मात्र तोच जल्लोष, तोच उत्साह. हॅलो टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 2 मानिश नो बोनस आवर डिसिजन बोनस रेडर आउट प्लीज गिव्ह मी. पनवेल संघाने आगे कूच केले. बघा पनवेल संघ बॅकफुट वरती फलक आपण बघतोय. 2 डिफेन्स सुपर टॅकलचा मौका मात्र पनवेल संघाची रायडर 12 नंबरची जर्सी परिधान केलेली आपण बघतोय. अत्यंत सुंदर रेड करतोय. रश्मी पाटीची रेड आपण बघितली. ऑल आउट दिलाय तो बाहेर राऊत सर. त्या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू लक्षात आला का मैदान क्रमांक 2चा. राऊत सर बोनस करा फक्त. थर्ड रेड आहे. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर रिव्ह्यूचा चांगला उपयोग आपल्याला या खेळाडूंना देखील होत असताना आपण पाहतोय. अशाच पद्धतीने आपण देखील मैदान क्रमांक 3वर तोच संघर्ष, तोच पराक्रम आणि तोच आनंद आणि तोच जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अजून देखील कचाकच भरलेली गॅलरीज या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक दर्जेदार. यू आर सक्सेसफुल. बोनस पॉइंट व्हावे. पॉइंट मारली. मल्टी पॉइंट रेड सुपर रेड होतो तिकडे. किराणा क्रमांक 3 वरती वाघोडे संघाची सुपर रेड होते. अलिशान श्रीगाव विरुद्ध जहनमान वाघोडे असा मॅच आपण किराणा क्रमांक 3 वरती पाहतोय. अगदी अटीतटीची लढत. जिथे 10-9 होता तो स्कोरबोर्ड 13-9 वरती पोहोचलेला आपण बघतोय. वाघोडे संघ या क्षणाला आगेकूच करतोय. अज्ञात आवसेकरची रेड आहे किराणा क्रमांक 3 वरती. अज्ञात आवसेकर अर्थात रायगड जिल्हा कबड्डीमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा राहिला आहे तो अज्ञात आवसेकर या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिनिट. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर वसट ताकादेवी स्पोर्ट्स मांडवा या दोन्ही संघांना आपण एंट्रीगेटर म्हणून वापरायचं आहे. दोन्ही संघ शिवशंभू पाटणेश्वर वसट ताकादेवी स्पोर्ट्स मांडवा दोनसाठी माऊली भुते वर्सेस नांदाईदेवी नांदाई तपाला आपण त्यात हा दोन्ही संघांना आपण एंट्रीगेटर यायचं आहे. माऊली भुते वर्सेस नांदाईदेवी नांदाईचा पाला आपण यायचं आहे. तर 3साठी नागेश्वर आवास वर्सेस जहमान वायशे आपण इकडे यायचं आहे. मैदान क्रमांक 2साठी होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा. मैदान क्रमांक 2साठीचा शेवटचा जो संघ विजयी होईल तो मात्र बक्षिसाचं पात्र ठरणार होता. आणि आपण बघतोय अलिबाग रेवस पंचकृषीमधून 32 संघांनी प्रवेश केला होता. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 संघांचा प्रवेश होता तो बामणगाव पंचकृषीचा आणि शिवसागर पंचकृषीमधून 16 संघांनी प्रवेश घेतला होता. परंतु क्वार्टर फायनलमध्ये जे 8 संघ जर आपण पाहिले तर अलिबाग पंचकृषीमधून 5 संघांनी क्वार्टर फायनल गाठली होती. 2 संघ शिवसागरगड या पंचकृषीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये होते आणि 1 संघ बामणगाव पंचकृषीमधून होता तो म्हणजे गावदेवी वावे. आणि गावदेवी शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी पनवेल या संघाने आघाडी प्राप्त केली. ती मात्र मध्यंतरापर्यंत टिकून ठेवलेली आपण बघतोय 8 गुणांच्या आघाडीवरती. यावेळेला 12 नंबरची जर्सी परिधान केलेली रश्मी. सर एक मिनिट. या ठिकाणी अर्थात सामना समिती सर्व मेंबर्स आपण व्यासपीठावर यायचं आहे. 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेतील संपूर्ण सामना समिती विनंती असेल आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माऊली भुते हा संघ उपस्थित झालेला